नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला, आज आहे शनिवार आणि शनिवारचं म्हणलं चला थोडेसे नाश्त्याला पोहे बनवू. तर आता इथं पोह्याची सगळी सुरुवात केलेली आहे बनवायची. तर सगळं साहित्य काढून घेतलंय आणि म्हणलं चला खूप दिवस झाला आता पोहेच बनवले नव्हते, तर थोडेसे बनवूया. तर नाश्त्यासाठी होतील. स्वयंपाक थोडासा उशिरा करणार आहे, बाकीचे कामं पण करायचे पडले तर आणि खूप सारा घरामध्ये पसारासुद्धा झालेला आहे. तर तो पसारा कशासाठी झाला आहे ते तुम्हाला मी पुढं सांगते. तर म्हणजे पसारा काढला ना, तर खूप म्हणजे पूर्ण घर भरून जातं आणि जेव्हा आपण सामान व्यवस्थित ठेवतो तेव्हा म्हणजे सामान अजिबात दिसत नाही. पण ज्यावेळेस आपल्याला सामान बाहेर काढायची वेळ येते तेव्हा खूप असा घरामध्ये पसारा होतो. तर आता चला नाश्त्यासाठी पोहे बनवते. इथं जिरे टाकून घेतले तेलामध्ये, शेंगदाणे पण टाकून घेते, थोडासा कांदा टाकला आहे, त्याच्यानंतर मिरची कट करून टाकली आणि मस्त शेंगदाणे तळल्याच्यानंतर कांदा मिरची चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि मग खालीवर करून थोडंसं मीठ टाकायचं. पोहे भिजत ठेवले होते कारण रोज रोज तरी नाश्त्याला काय बनवणार सकाळचं, आणि मिस्टरांना गोळ्या असल्यामुळं त्यांना सकाळचा नाश्ता लागतोच. तर नाश्ता केल्याशिवाय गोळ्या खाता येत नाहीत, त्याच्यामुळं मग म्हणलं चला आज थोडेसे कांदा पोहे करते. नेहमी शिरा, उपमा हे तर चालूच असतं. कधी-कधी असं टोस्ट, खारी. पण म्हणलं आज पोहे बनवूया थोडेसे. पोरांना पण सुट्टी होती तर ते पण खातील आणि आम्हाला पण थोडासा नाश्ता होईल. तर आता इथं हळद टाकून घेतली आणि पोहेसुद्धा भिजत ठेवलेले आहेत. तर पोहे पण असे छान सकाळी-सकाळी खायला चांगले वाटतात. पण जास्त नाही, थोडेसे. तर आता खालीवर करून घ्यायचं, हळद वगैरे टाकून घेतली मस्त. थोडीशी कोथिंबीर पण होती माझ्याकडे, ती पण टाकली. कारण आता सामान कमीच भरायचं चालू आहे. फ्रीजमध्ये सुद्धा भाज्या वगैरे मी काही जास्त ठेवल्या नाहीत हां. तर जसं असेल तसं म्हणजे जेवढं असेल तेवढ्यामध्येच आवरून घ्यायचं काम चालू आहे. भाज्या वगैरे सगळं संपलेलं आहे ना, आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं भाज्याचं पण खूप टेन्शन आहे. कारण व्यवस्थित मिळत नाहीत भाज्या पण बाजारामध्ये. तर आता म्हणलं चला बघू दुपारी भाजीला काय करता येईल आणि मस्त पोहे टाकून घेतले, खालीवर करून घेतले. त्याच्यानंतर मग हेच असे सकाळचं रुटीन चालू आहे. थोडंसं टेन्शनसुद्धा आहे. तर ते का टेन्शन आहे आणि काय आहे ते तुम्हाला पुढं मी सांगते. तर चला मग पोहे या खायला नाश्त्याला सगळे. आता इथं तयार झालेले आहेत. तर लिंबू वगैरे मी कट करून घेतलं आणि मिस्टरांना दिले, विशालला दिले, वैष्णवीने पण खाल्ले थोडेसे, मी पण घेतले. वैभव काय नाश्त्याला नसतो सकाळचं, तो सकाळचं नाश्ता वगैरे करून येऊन झोपतो आणि दुपारी कामाला जातो. तर आता इथं लिंबू कट करून घेतला आणि तिघांना पण पोहे काढून घेतले. तर चहा पण ठेवलेला आहे इकडं. तर सकाळी चहा थोडासा लागतो. संध्याकाळी काय मी चहा घेत नाही. आमच्या घरात कोणीच संध्याकाळी चहा पीत नाही. पण सकाळचं थोडा सगळ्यांनाच लागतो. तर आता इथं भाजीचं टेन्शन म्हणल्यामुळं दाखवते तुम्हाला, कारण मटकी पाण्यात टाकली भिजायला. कारण भाजीलाच काय नाही घरामध्ये, मी गावावरून आले तसं हेच करते, हे ते, आणि आणून ठेवून पण उपयोग नाही कारण फ्रीज पण परत खाली करायला लागेल. त्याच्यामुळं मग मी सामान थोडंच, किराणासुद्धा भरला नाही ह्या महिन्यामध्ये. तर म्हणलं चला परत सगळे रिकामे डबे वगैरे करायला लागतील. तर आता इथं चहा छानपैकी उकळून घेतलाय, मस्त कपामध्ये टाकायचा आहे आणि चहा पण घ्यायचा आहे. असं सकाळचं रुटीन थोडंसं तुमच्यासोबत मी शेअर करते. मटकी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. म्हणलं मग काय करेन दुपारी लवकरच पाण्यामधून काढून कपड्यामध्ये, नाहीतर मग एखाद्या चाळणीमध्ये जरी ठेवली ना, तर आता गरमी पण आहे थोडीशी, तर मस्त मोड येते त्याला. मग उद्याच्याला भाजीला पण होईल तेच. तर आता असा इथं चहा काढून घेतलाय. चहा पिल्याच्यानंतर मग बाकीचा पसारा काढलेला ते सांगते तुम्हाला. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. तर आता नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आज शनिवार आहे तर म्हटलं चला स्वयंपाक थोडासा उशिरा करूया, कारण जेवणं थोडंसं लेटच करणार आहेत. तर नाश्ता वगैरे केला आहे ना, त्याच्यामुळं म्हणलं मग थोडासा स्वयंपाक उशिरा करूया. तर काय करायचं आहे, रूम पण आम्हाला आहे ना खाली करायची आणि रूम दुसरीकडे करायची. तर मालकाने सांगितलं आहे की आम्हाला राहायला यायचं आहे, त्याच्यामुळं आम्ही आता रूम खाली करणार आहोत. आता सगळा पसारा वगैरे घरातला काढायला लागेल. तर मी थोडासा पसारा काढून ठेवला आहे, ते तुमच्यासोबत म्हणजे थोडंसं दाखवलं. तर आता रूम खाली करायचं म्हणलं की सगळं सामान वगैरे शिफ्टिंग करायचं, त्याच्यानंतर मग सगळा पसारा काढायचा. तर हे खूप मोठं टेन्शन असतं सगळ्यांना, म्हणजे जे भाड्याने राहते त्यांना. तर ही रूम आमची भाड्याचीच होती. आता आम्ही भरपूर दिवस इथं राहिलो, 5 वर्षे.
तर 5 जवळजवळ आता 5.5 वर्ष होत आले. पण मेन म्हणजे खुद मालकालाच इथं राहायला यायचे. त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही रूम बघू शकता, आम्हाला इकडे यायचे. तर चाललं आहे आमचं अजून रूमचं पाहण्याचं काम. आणि त्याच्यानंतर मग सगळं सामान वगैरे शिफ्टिंग करायला लागेल. त्याच्यामुळं जरा थोडंसं जरा मग ह्याच्यामध्येच आहेत. म्हणलं चला आता हे कसं कधी ना कधी भाड्याच्या रूममध्ये खाली करून दुसऱ्यांना द्यायलाच लागतो. तर सामान वगैरे अजून मग काढायचं बाकी आहे, पण थोडंसं मी काढलं आहे. म्हणलं थोडे थोडे कपडे वगैरे घेऊन जावात. आणि त्यांना पैसे वगैरे पण थोडेसे आम्ही टोकन दिले. तर आता इथं राहत होतो ना उलव्याला, तिथंच थोडंसं पुढं रूम घेतली, ती पण भाड्यानीच आहे. तर बघू आता तिथं गेल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवेन तिकडचं सुद्धा थोडंसं. पण आता व्हिडिओ यायला कारण काय आहे, थोडंसं होऊ शकतं कमी, म्हणजे कधी येतील किंवा नाही यायचे. कारण हेच सामानाचं वगैरे शिफ्टिंग करायचं म्हणलं ना तर थोडासा वेळ पण लागतो. आणि काय सुचत पण नाही सगळ्या सामानाच्या आवरणामध्ये कुठं काय ठेवायचे, कुठं काय करायचे. तर हेच चाललेलं आहे. त्याच्यामुळंच मी परत रिटर्न गावावरून आलोत आम्ही. तर कारण मग नंतर रूम मिळणार नाहीत, आणि आता मिळाली तर म्हणलं मग त्यांना डिपॉझिट वगैरे थोडंफार देऊन ठेवले. आणि थोडंसं सामान पण नेऊन टाकू. सोमवारी ॲग्रीमेंट वगैरे करून घ्यायचं आणि सर्व सामान शिफ्ट करून घ्यायचे. तर आता हे मोठ्या वस्तू आणि बारकाले भांडे वगैरे कपडे हे तर भरपूर नेण्याचं म्हणजे कसं असतं, एकदम टेम्पो केला तर आहे, नाही तर मग थोडं थोडं न्यायला लागन. बघू आता कसं होतं आहे तसं तुम्हाला तर दाखवीनच. आणि तिकडे गेल्याच्या नंतर तिकडचं पण थोडंसं तुम्हाला दाखवीन कुठं रूम केली आणि काय ते. तर चला राहा व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तर खूप असं टेन्शन असतं की रूमचं खाली करायचं किंवा रूम मिळवण्याचं. त्याच्यानंतर मध्येच एजंट असतात, ते एजंटला पैसे द्यायला लागतात. पण असं झालं की आम्हाला ती काही वेळ आली नाही. मिळाली आम्हाला थोडीशी एजंट म्हणजे बिना एजंटची. तर चला मग या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा. तर हा पसारा मी बेडमधला काढलेला आहे, सगळे बॅगी कपड्यांच्या. तर न वापरायचे कपडे म्हणजे मोठाले जे कपडे असतात ना, गोधड्या रगी वगैरे, परत जुने काय कपडे असतात, तर ते मी पूर्ण बेडमध्ये ठेवून दिले होते. तर तो पूर्ण पसारा हॉलमध्ये झालेला आहे. तर तुम्ही म्हणताल कशाचा पसारा, तर मी तुम्हाला सांगितलंच हा पसारा आहे म्हणून. तर आता म्हटलं चला थोडं थोडं खाली करायचं आहे म्हटल्याच्या नंतर थोडं थोडं सामान बाहेर काढून तर पॅक करायलाच लागेल. रूमचं अजून चाललं आहे. तर बघू मग. तर हा पसारा काढून झाला थोडासा. त्याच्यानंतर विशालने आम्हाला इथं रस आणलेला आहे. कारण ऊन गरम पण होत होतं दुपारचं. तर इथं उसाचा रस घेऊन आलता तो वैष्णवीला आणि मला. तर रस वगैरे पिलं, तर आम्ही टी व्ही पण चालू होता आणि पसारा पण काढायचं काम चालू होतं. तर चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.